नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय शिल्लक चपातीचे झणझणीत गावरान तुकडे। खरं तर सर्वांना हा तुकड्यांचा प्रकार माहीत असणार, कारण लहान असताना सर्वांनीच हे तुकडे खाल्ले असतील। हे चवीला खूप छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे माझ्याकडं 3 पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत। त्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये टाकायचे आहेत आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे बारीक असे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। सर्व तुकडे मिक्सरला फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडासा पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकून घेतल्यामुळे तुकडे खाताना कोरडे लागत नाही। इथे मी तुकडे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। नंतर कढईमध्ये तेल टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। नंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे। बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर कांदा 2-3 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपण कांदा छान परतून घेतलेला आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहे। टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। टोमॅटो मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आहे, हळद टाकायची आहे, गरम मसाला आणि लाल तिखट टाकायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून मसाला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपण मसाला 1 मिनिटभर छान परतून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेले चपातीचे तुकडे टाकायचे आहेत। सर्व तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, त्यामुळे तुकडे खाली लागणार नाहीत। हे बघा, इथे आपण तुकडे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आत्ताच तुकडे दिसायला खूप छान दिसत आहे आणि ते खायलाही तसेच टेस्टी लागतात। इथे मी तुकडे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। परतून घेतलेला मसाला सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागेल अशा प्रकारे इथे आपण तुकडे मिक्स करून घेतले आहे। मिक्स करून लो फ्लेमवरती तुकडे 2-3 मिनिट छान परतून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपण लो फ्लेमवरती तुकडे छान परतून घेतले आहे। आपले तुकडे इथे छान परतले आहे। आता त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि लो फ्लेमवरती त्याला 2-3 मिनिट एक वाफ देऊन घ्यायची आहे। हे बघा, इथे आपण तुकड्यांना छान वाफ देऊन घेतली आहे। मस्त गरमागरम झणझणीत गावरान चपातीचे तुकडे तयार आहेत। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे शिळी चपाती, भाकरी काहीही असेल तर या पद्धतीने तुकडे करून बघा, खूप छान लागतात। असे मस्त तुकडे घ्यायचे आणि त्याबरोबर दही खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।